नमस्कार मंडळी, सायलीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पाहू शकता व्हिडिओमध्ये मी खरपूस असे नाचणीचे पापड बनवले आहेत, ते देखील पारंपरिक पद्धतीने। त्यासाठी मी 2 किलो नाचणी खूप छान प्रकारे धुवून अशी भिजत ठेवली। 3 दिवस ही नाचणी भिजवायची व 3 दिवस याचे पाणी बदलून घ्यायचे। आता एका कापडामध्ये ही नाचणी काढून घ्यायची, ती पण धुवून घेतलेली आहे। छान अशी गाठण मारून ठेवायची, म्हणजे याला मोड येतात। दुसऱ्या दिवशी पाहू शकता थोडे थोडे असे मोड आले आहेत, जास्त मोड आले नाही तरी देखील चालेल। आता ही नाचणी फॅन खाली छान अशी सुकून घ्यायची व गिरणीमधून दळून आणायची। ही पापडची रेसिपी मला आमच्या बाजूला एक मावशी राहतात, त्यांनी सांगितली आहे। त्या प्रॉपर खानदेशी आहेत, त्या पद्धतीनेच मी हे पापड करत आहेत। एका पातेल्याला कापड बांधून अशी नाचणीचे पीठ गाळून घ्यायचे, त्याच्यामधला भरडा बाजूला काढायचा। पीठ तयार झाले आहे। मिक्सर जारमध्ये बडीशेप, जिरे, ओवा, डिंक बारीक करून घ्यायचे। बाजूलाच मीठ घेतले आहे, तीळ घेतले, बेकिंग पावडर घेतली आहे, हिंग व पापड खार घ्यायचा। ज्या पातेल्याने पीठ घेणार आहोत त्याच पातेल्याने तेवढेच पाणी ठेवायचे गरम करण्यासाठी। जे बारीक करून घेतलेले मिश्रण आहे ते टाकून देऊया व सगळे जे आपण बाजूला काढून ठेवलेले तीळ, ओवा, हिंग, बेकिंग पावडर व पापड खार सर्व टाकून द्यायचे आहे। एक उकळी आली की थोडे थोडे पीठ टाकून असे हटून घ्यायचे आहे। पीठ छानपैकी हटले गेले की आपले पापड देखील खूप छान असे बनतात। आता यावर एक ओला केलेला कापड ठेवून द्यायचा व झाकण ठेवून अर्धा तास वाफ देऊन घ्यायची। खूप छान असे पीठ आपले तयार झाले आहे। आता हे पीठ एका कॅरी बॅगमध्ये टाकायचे। गरम असते हे पीठ, हाताने मळता येत नाही, त्यामुळे कॅरी बॅगमध्ये टाकून असे हाताने मळून घ्यायचे। पीठ मळताना काळजी घ्या, हात भाजणार नाही, कारण की हे पीठ खूप जास्त गरम असते। तुम्हाला छोट्या मोठ्या आकाराचे पापड बनवायचे आहेत, त्या पद्धतीने तुम्ही छोटे किंवा मोठे मोठे असे गोळे बनवून घ्या। बाजूलाच मी पॉलिथिन कट करून घेतली आहे, स्वच्छ धुवून देखील घेतली होती। आता यामध्ये एक एक बॉल टाकून असे प्रेस करून पुरी यंत्रावर मी तयार करून घेतले आहे पापड। कितपत छोट्या व मोठ्या आकाराचे व पातळ जाड पापड करायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे। मी असे मीडियम आकाराचे पापड तयार करून घेतले आहे व उन्हामध्ये वाळून घेणार आहे। 1 दिवस तरी याला उन्हामध्ये सुकून घ्यायचे। पाहू शकता खूप छान असे हे पापड तयार झाले आहे। चकाकी तर किती छान आली आहे। 2 दिवस मी उन्हामध्ये हे पापड कडकडीत असे सुकून घेतले, पाहू शकता तुम्ही। चला तर आता तुम्हाला मी फ्राय देखील करून दाखवते। हा पापड फ्राय केल्यानंतर दुप्पट फुलतो व टेस्टला देखील छान लागतो। आवडली रेसिपी तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।